दुपारी 1 वाजेपर्यंत दादरमधली सगळी दुकानं बंद असणार आहे। कबूतरखान्याचा मुद्दा तापण्याची शक्यता आता वर्तवली जाते। मराठी एकीकरण आणि जैन मुनी आमने सामने येणार असल्याचं कळत आहे। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती मोठा बंदोबस्त सुद्धा दादर परिसरामध्ये पाहायला मिळतोय। आधी जैन समाजातील व्यक्ती जे आहेत ते आक्रमक झाले होते, त्यानंतर आता मराठी एकीकरण समितीने सुद्धा आक्रमक पवित्रा घेतलाय आणि म्हणून कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून दादरच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपण पाहतोय। एकीकरण समितीने आज आंदोलनाची हाक दिलेली आहे। कबूतरखाना बंद राहावा हे हायकोर्टाच्या आदेशाचं पालन न करता या ठिकाणी जैन समाजाने कबूतरखाना हा चालूच राहावा अशी मागणी केली होती। त्यानंतर या ठिकाणी काही दिवसांपूर्वी आंदोलन झालं, मात्र आता त्यानंतर मराठी एकीकरण समितीने आंदोलनाची हाक दिल्यानंतर आज हे आंदोलनाला खरं तर मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही आहे। मात्र पोलिसांनी खबरदारी म्हणून या ठिकाणी कबूतरखान्याच्या नजीक असलेले हे जैन मंदिर दुपारी 1 वाजेपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना आहेत त्या पोलीस प्रशासनाने दिलेल्या आहेत। यासोबतच आजूबाजूच्या परिसरातील दुकानं आहेत ते दुकानं देखील बंद ठेवण्याच्या सूचना या पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना काल रात्रीपासूनच पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी सूचना आहेत, नोटीस आहेत त्या बजावण्यात आलेल्या आहेत। आजूबाजूची नजीकची जी दुकानं आहेत या परिसरातील जी दुकानं आहेत ती 1 वाजेपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना या देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आता मराठी एकीकरण समितीचं आंदोलन पुन्हा एकदा पूर्ण होतंय का हे पाहावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।